नमस्कार मंडळी, तुम्ही खरं खरं सांगा, आजवर तुम्ही जीवनात एवढ्या वेळा उपमा खाल्ला असेल, परंतु खरा मनापासून उपमा तुम्हाला किती वेळा आवडला होता? मी सांगतो ना, अगदी बोटावर मोजण्या एवढ्या वेळेचा उपमा तुम्हाला आवडला असेल. कारण या उपम्यामध्ये बहुतांश वेळा मीठ जास्त होणार म्हणजे होणारच. कधी कधी तर या उपम्याच्या एवढ्या गुठळ्या होतात की हा उपमा आहे की उपम्याचे लाडू केलेत हेच कळत नाही. मी तरी जीवनात एवढ्या प्रकारचा उपमा खाल्ला आहे की या जगात कुणाला चांगला उपमा करता येत असेल यावरचा माझा विश्वास उडत चालला आहे. काही काही उपम्याची चवच अशी लागते की तो कोणताही पदार्थ म्हणून खपून जाऊ शकतो. एकदा तर आम्ही इतका पातळ उपमा पाहिला की तो चक्क खिरीसारखा म्हणून प्यावा लागला होता आम्हाला. त्यामुळं आजवरच्या अनुभवावरून मी कोणत्याही ठिकाणी गेलो आणि तिथं उपमा करणार असं सांगितलं की मी आज काहीतरी आक्रीत घडणार आहे असं म्हणून येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायला तयार होतो. अंतराळात जाताना अंतराळवीर वेगवेगळे पदार्थ घेऊन जातात. सुनीता विल्यम्स यांनी एकदा तर समोसा नेला होता. असाच एखादा उपमा बिघडला तर तो मला थेट अंतराळात पाठवावा वाटतो. पण तिथंही कुणाला आवडला नाही तर ते फेकून देतील आणि पुन्हा तो उपमा आपल्या पृथ्वीच्या नशिबी येईल या भीतीनं ही कल्पना नको वाटते. आता अगदी काल परवाचं उदाहरण घ्या. एका ठिकाणी सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम होता. या सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम होता. त्यांनी आजवर 1000 वेळा चंद्र पाहिला खरा, पण या कार्यक्रमात तिथं उपस्थित असणाऱ्यांना भर दिवसा चंद्राबरोबर तारे सुद्धा दिसले. त्याचा हा किस्सा ऐका. एका हॉलमध्ये छानपैकी सजावट केलेली होती. बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईचे मंगलसूर सर्वत्र होते. छानपैकी माहोल जमून आला होता. तेवढ्यात कुणीतरी म्हणालं, नाश्ता आणा, आणि सगळं वातावरणच बदललं. नाश्त्याला उपमा आणला होता. पोलीस लोक जसा तपास करताना प्रत्येक बाबतीमध्ये शंका घेतातच, तसंच प्रत्येक उपम्याबाबत मला शंका येते आणि कालांतरानं ती शंका खरी ठरते. इथंही तेच झालं. उपम्याची डिश समोर आल्यावर कोणीतरी एक घास खाल्ला आणि पटकन तोंडातून बाहेर काढून टाकला सुद्धा. तो म्हणाला, यात मीठ तर नाहीच आहे, पण दाताखाली काहीतरी कचकच कचकच लागत आहे. मग स्वयंपाकाकडे जाऊन चौकशी केल्यावर कळालं त्यानं उपम्यामध्ये मिठाऐवजी रांगोळी टाकली होती. मग काय, तो उपमा बाजूला ठेवला आणि खऱ्या मिठासह पुन्हा उपमा केला आणि सर्वांनी खाल्ला. पण मी मात्र पुन्हा त्या उपम्याच्या वाट्याला गेलो नाही. पट्टीचे कुक किंवा नेहमी हातखंडा असणाऱ्या महिलांचा सुद्धा उपमा बिघडताना मी पाहिला आहे. या उपम्यामध्ये एवढं बिघडण्यासारखं काय आहे आजपर्यंत काही कळालं नाही. आजकालची पोरं जेवढं बिघडत नाहीत तेवढा हा उपमा बिघडत चालला आहे. परंतु या पृथ्वी तलावर चांगला उपमा करणाराचा मी अद्याप शोध घेतच आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीचा काळ आहे. या काळात कार्यकर्त्यांना नाश्त्यासाठी पोहे, इडली, वडा द्यायला हरकत नाही. कोणीही उपमा मात्र देण्याचा प्रयत्न करू नये. फार तर कार्यकर्त्यांना पिझ्झा, बर्गर, पास्ताही द्यावा. हां, तुम्हाला खरंच उपमा चांगला करता येत असेल तर IPLची मॅच बघत खायला अगदी हरकत नाही. तर मंडळी, आता ऐका, आम्ही उपमा खाण्याऐवजी चक्क पिला होता त्याची ही गमतीदार गोष्ट. असाच एका ठिकाणी मी पाहुणा म्हणून गेलो होतो. दुपारच्या जेवणाला उशीर होता. त्यामुळं उपम्याचा नाश्ता करण्याची कल्पना पुढे आली आणि माझ्या शंकेखोर मनात शंकेची पाल चुकली. परंतु त्यानंतर पृथ्वी तलावर आजवर कोणीही खाल्ला नसेल असा उपमा आम्ही खाल्ला नव्हे, पिला. त्यामुळं तो दिवस कायम माझ्या लक्षात राहिला आहे. एखादी चांगली घटना घडल्यावर लोक म्हणतात, हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. परंतु तो दिवस मात्र माझ्या मनात अगदी काळ्या कुट्टशाईनं लिहून ठेवला आहे. मी गप्पांच्या नादात डिश हातात घेतली
आणि त्या पदार्थामध्ये चमचा बुडवला सुद्धा. आणि काय आश्चर्य, तो चमचा तोंडात टाकल्यावर काहीतरी पातळ पदार्थ लागला. मी तर उपमा खाणार होतो, मग हा काय पदार्थ आहे म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर खिरीसारखं काहीतरी दिसलं मला. हा कोणता पदार्थ आहे असं विचारल्यावर त्या घरच्या सुविद्य सुगृहिणींनी मला सांगितलं की हा उपमाच आहे, थोडासा पातळ झाला आहे. मी मनातल्या मनात म्हणालो, हा जर थोडा पातळ आहे तर जास्त पातळ उपमा कसा असतो हे यांना एकदा दाखवलंच पाहिजे. आणि अगदी खरं खरं सांगतो, तो उपमा एवढा पातळ झाला होता की फरशीवर टाकला असता तर तो पाण्यासारखा वाट काढत गेला असता. अखेर आम्ही ज्यांच्या घरी गेलो होतो त्यांना वाईट वाटू नये म्हणून त्या पातळ उपम्याला माझ्याच आतड्याची वाट मोकळी करून दिली. म्हणजे अक्षरशः तो उपमा आम्ही पिऊन टाकला. काही कोजागिरीला इतकी घट्ट बासुंदी पाहिलेली आहे की ती पिण्याऐवजी खावी लागत होती. परंतु इथं उपमा आम्ही पिऊन टाकला, त्यानंतर पाणी पिण्याची मात्र गरज पडली नाही. आजवरचा माझा उपमा खाण्याचा अनुभव पाहता उपमा तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी एखादी राष्ट्रीय प्रयोगशाळा उभारावी असं मला वाटतं. कारण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने उपमा बनवतोय, त्यातून वेगवेगळी चव लागत असली तरी त्यात अनेक चुका होऊन बसतात. त्यात करावं काय? मला तर असा एखादा आचारी किंवा गृहिणी अजून भेटायचे आहे जे 100% सांगू शकतील की होय, त्यांचा उपमा कधीच बिघडत नाही. या उपम्याचं आणि मिठाचं काय शत्रुत्व आहे कोणास ठाऊक. हमखास उपम्यामध्ये मीठ जास्त होऊन बसतं म्हणजे बसतं, परंतु या उपम्यावर लिंबू टाकून खाल्लं की त्याची चव मात्र कशाला येणार नाही हे खरं आहे. वजन कमी करणाऱ्यांसाठी उपमा अगदी योग्य आहे. हा मूळचा दक्षिण भारतीय उपमा यानं महाराष्ट्रात एवढा जम बसवलाय की तो मूळचा दक्षिण भारताचा आहे हे तो स्वतः सुद्धा विसरून गेला असेल. बघा, चांगला जमला तर उपमा करा, नाहीतर पोहे आहेतच. तर तमाम महाराष्ट्र आणि जगभरातील माय माऊलींना हात जोडून विनंती आहे की यापुढे जरा ऑथेंटिक उपमा तयार करा. किमान मला घरी बोलवायचं असेल तर उपमा बनवण्याच्या भानगडीत पडूच नका. अशा वेळी इडली, वडा, पोहे, शिरा असे अनेक पदार्थ आहेत, त्यापैकी काही करा. मला त्यापैकी नक्की काहीतरी आवडेल. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.